गुड मॉर्निंग फ्रेंड. तर मी आज दाखवते आम्ही काय काय आणलं गावावरून. तर ही चहापत्ती आहे, हीच खातात आमच्याकडे गावाला. आमर ही आणली आहे आम्ही. हे आहे मेथीचे लाडू, तुम्हाला दाखवते. हे बघा, मेथीचे लाडू आहेत. हे आहे 2 किलो. थोडेसे फुटलेत ते दगदगीमध्ये. आणि ही आहे तुरीची डाळ, बघू शकता, शेतामधली. ही पण आहे 2 किलो. हा आहे गावचा लसूण. आणि हे आहे कापूस दिवा लावायला. हे आहे खजूर. हा आहे शेंगदाणा शेतामधला, तो पण आहे 2-2.5 किलो असेल. आणि हे आहे, काय बोलतात त्या पिठाला, आठवत नाही मला, मी तुम्हाला नंतर सांगते हा याची रेसिपी. आणि हे आहे खमंग, ढोकळ्याचं पीठ, जे घरात बनवलेलं आहे ते. आपण ढोकळा खातो ना, त्याचं पीठ घरात बनवलं. याच्यामध्ये साखर वगैरे सगळं असतं. हे त्याचं पीठ ढोकळ्याचं. बेसन पण असतं याच्यामध्ये. हा घरचा मसाला. आणि हे आहे डाळीचे लाडू, मी दाखवते. डाळीचे म्हणजे उडदाच्या डाळीचे, उडद डाळ आहे ना त्याचे, उडीद डाळ आहे ना त्याचे लाडू आहे हे पण असतील 2-2.5 किलो लाडू. आणि याच्यामध्ये आहे बाजरी आणि गहू. जास्त काय आणलं नाही आम्ही, आमच्याकडे गाडी नव्हते, आम्ही असंच घेऊन आलो बसमध्ये. तर आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ होता. बाय बाय. आठवलं मला, हे आहे येसूर म्हणतात ना, येसूर पावडर. त्याचं पीठ बनवले, म्हणजे भाजीमध्ये, मटणाच्या कालवणामध्ये याच्यात टाकलं की छान लागतं. आणि हा आहे काळा मसाला, तो याच्यामध्येच होता. काळा मसाल्याचं कालवण कोणाकोणाला आवडतं, तो पण आणलं मी काळा मसाला गावावरून. मस्त टेस्ट येते, नक्की करून बघा.